महायुतीच्या जागा वाटपात चिंचवड विधानसभेची जागा भाजपला, तर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हीच जागा तुतारीला जाईल असं जवळपास निश्चित मानलं जात आहे। मग अशा वेळी अजित पवार गटाकडून तीव्र इच्छुक असणाऱ्या नाना काटेंचं नेमकं काय होणार अशी चर्चा सुरू झालेली आहे। आपण नाना यांच्याशी बोलणार आहोत। नाना, खरं तर अजित पवारांनी जी काही जनसन्मान यात्रा काढली, जिथं त्यांना जागा मिळेल हे गृहीत धरूनच या ठिकाणी काढली। पिंपरीत ही जनसन्मान यात्रा आली, चिंचवडमध्ये आली नाही। आता तुम्ही म्हणताय की मी निवडणूक ठामपणे लढणार आहे, मग आता कोणत्या चिन्हावरती? नाही, ज्या दिवसापासून चिंचवड विधानसभा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वेध चालू झाले त्या दिवसापासून मी दादांच्या संपर्कात आहे। त्या दिवशी मी सांगितले की येणारी विधानसभा दादा मी लढणार आहे। त्याच दिवशी दादांनी सांगितलं की तू तुझ्या पद्धतीनं लोकांच्या संपर्कात जा, गाठीभेटी घे। अजून कुठलीही जागा निश्चित झालेली नाही, त्यामुळे संपर्क चालू ठेव आणि मी येणारी ही विधानसभा लढणार आहे, त्यामुळं निश्चितच माघार नाही। परंतु बेसिक फॉर्म्युला आहे, जिथं आमदार ज्या पक्षाचा त्या पक्षाला जागा, म्हणजे ही भाजपला जागा जाणार हे आता जवळपास निश्चित आहे। मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जागा सुटली नाही तर नाना काटे काय करणार आहेत? नाही, जरी जागा सुटली नाही तरी मी उभं राहणार 100%, त्यामध्ये काय वाद नाही। तुम्हाला मग शरद पवार गटाकडून काही संपर्क साधला जातोय किंवा तुम्ही त्यांना भेटताय असं काही? नाही, अजून तरी तसं काही नाही। मात्र चर्चा तशी सुरू आहे की नाना काटे हे तुतारी फुंकतील। नाही, चर्चा 100% राहणार। ज्यावेळेस मागची पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणूक जवळजवळ 1 लाख मतदान मी घेतलेलं आहे। साहजिकच ज्या पक्षाकडे सध्या उमेदवार नसतील ते चाचपणी करीत असणार। माझ्यापर्यंत तसं काय आलेलं नाही, परंतु येणाऱ्या काळात मी नक्कीच हे इलेक्शन लढवील आणि ते देखील चिन्हावर लढवेल। मग आता चिन्ह कुठलं? कारण कमळावरून जर महायुतीचं आहे तर मग महाविकास आघाडीलाच जागा सुटणार आहे, तुतारीला सुटणार? ज्या पद्धतीनं मी दादांशी चर्चा करतोय त्या पद्धतीनं दादांनी मला सांगितलंय की अजून काय कुठल्या पक्षाला ती जागा गेलेली नाही, आपण देखील ही जागेची मागणी करतोय। मी माझ्या पक्षाच्या काही 1-2 सीट आहे त्या द्यायला तयार आहे त्यापैकी, आणि ही जागा मी मागू शकतो। त्यामुळं येणाऱ्या काळात अजून कुठल्याही पक्षाला ती जागा निश्चित झालेली नाही, परंतु घड्याळाला गेलीच नाही जागा तरी मी इलेक्शन लढणार। तर नाना काटे या ठिकाणी म्हणतायत की मी निवडणूक लढणार, अपक्ष नाही, चिन्हावरती। भाजपला ही जागा महायुतीत सुटणार आहे। मग आता नाना काटे तुतारी फुंकणार का? शरद पवार अजित पवारांना भोसरीनंतर चिंचवड विधानसभेत धक्का देणार का? याकडेच सर्वांचं लक्ष आहे। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।